पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरीसह 10 जणांवर गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास आयशा नगर समोर सार्वजनिक रोडवर शांतीनगर जवळ मजरेवाडी नई जिंदगी सोलापूर येथे यातील एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, अजहर शेख, अजहर जागीरदार, शोएब चौधरी, मुनव्वर शेख, जब्बार शेख यासह इतर 4 ते 5 अनोळखी इसम सर्व राहणार नई जिंदगी सोलापूर यांनी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी प्रसिद्ध केलेले कलम 33 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत 5 किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनासह प्रतिबंध सामाजिक मेळावा आणि क्लब सहकारी संस्था इतर सोसायटी आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी त्याची बैठक आणि इतर मनाई आदेश पारित केले असता व सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आचारसंहिता चालू असताना यातील आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मेळावा घेत असताना मिळून आली आहेत। म्हणून यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी, नेमणूक MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, अजहर शेख, शोएब चौधरी, अजहर जागीरदार, मुनव्वर शेख, जब्बार शेख यासह 4-5 जणांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम 223, 189/2, 190, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37/3 सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून जर कोणीही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने विनापरवाना सभा, बैठका, रॅली काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे। काल दिनांक 24/12/2025 रोजी सायंकाळी 9:15 ते 9:30 दरम्यान नई जिंदगी परिसरामध्ये MIM पक्षाचे माजी नगरसेवक अजहर अब्दुल गनी हुंडेकरी यांनी बैठक घेतल्याबाबत माहिती प्राप्त झाली। त्या माहितीवरून आम्ही खात्री केली असता सदर ठिकाणी आयशा नगरासमोर शांतीनगर परिसर मजरेवाडी सार्वजनिक रोडवर बैठक झाल्याचे निष्पन्न झाले। सदरची बैठक ही कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेली आहे। विनापरवाना सदर ठिकाणी लोक जमवल्याबद्दल माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी व त्यांचे बरोबर असणारे इतर शोएब चौधरी, अजहर जागीरदार, मुनव्वर जब्बार शेख व इतर यांच्यावर काल MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की विनापरवाना कोणीही सभा अगर रॅली काढू नये। तसे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an